ज्योतिर्लिंग हे शिवाचे भक्तिपूर्ण प्रतीक आहे. ज्योतिर्लिंग हा शब्द दोन संस्कृत शब्द ज्योती म्हणजेच तेज आणि लिंग म्हणजे चिन्ह यांना जोडून तयार झाला आहे. शिवपुराणानुसार एके दिवशी ब्रह्मा आणि विष्णू त्या दोघांपैकी या विश्वातील सर्वात श्रेष्ठ कोण यासाठी वाद घालत होते. वाद मिटवण्यासाठी शिवभगवान एक विशाल प्रकाशस्तंभ म्हणून प्रकट झाले आणि ब्रह्मा आणि विष्णूंना त्या प्रकाशस्तंभाचे शेवट शोधण्यास सांगितले. ब्रह्मदेवाने राजहंसाच्या रूपात वरच्या दिशेने उड्डाण केले, तर भगवान विष्णूने वराहाच्या रूपात खालच्या दिशेने उड्डाण केले. ब्रह्मदेवाने खोटा दावा केला की त्यांनी प्रकाशाचा शेवट शोधून काढला आणि पुरावा म्हणून केतकीचे फूल दाखवले, तर भगवान विष्णूने कबूल केले की त्यांना प्रकाशाचा शेवट सापडला नाही. ब्रह्मदेवाच्या खोट्या दाव्यामुळे शिवभगवान संतप्त झाले आणि शाप दिला की ब्रह्मदेवाची पूजा कधीच केली जाणार नाही. तर भगवान विष्णूच्या खरेपणाचे कौतुक करत घोषित केले की भगवान विष्णूची अनंत काळ पूजा केली जाईल. पृथ्वीवर ज्या ठिकाणी प्रकाशाचे खांब पडले ते 12 ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते. ज्योतिर्लिंगे ही स्वयंभू लिंगे आहेत, म्हणजे ती स्वतंत्रपणे प्रकट झाली आहेत, मानवाने कोरलेली नाहीत. शिवपुराणात भारतातील 64 मूळ ज्योतिर्लिंग मंदिरांचा उल्लेख आहे, ज्यापैकी 12 अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात.